तळे बंधू. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. एक महत्त्वाची बातमी आहे. टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज रिंकू सिंगला अंडरवर्ल्ड कडनं धमकी आली आहे. रिंकू सिंगच्या प्रमोशनल टीमला हे धमकीचं मेल करण्यात आलेलं आहे. पाकिस्तानमध्ये लपलेला डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक मोहम्मद दिलशाद नौशादकडनं रिंकूकडे तब्बल 5 कोटींची खंडणी मागण्यात आली आहे. दाऊदच्या याच हस्तकानं याआधी राष्ट्रवादीचे नेते झीशान सिद्दीकी यांच्याकडेही खंडणी मागितली होती. पुण्यात कोंढव्यासह 18 ठिकाणी पोलीस आणि एटीएसने छापे टाकलेत. कोंढव्यासह खडक, खडकी, वानवडी, भोसरीमध्ये छापेमारी करण्यात आली आणि 2022-23च्या दहशतवादी कारवायांसंदर्भात पाळत ठेवून ही कारवाई करण्यात आली आहे. काही संशयितांची चौकशी करण्यात आल्याचीही माहिती आहे. पुणे पोलीस आणि एटीएसने मध्यरात्रीपासून पुण्यातील कोंढव्यात छापेमारी केली. ही छापेमारी सुरू असताना दुसरीकडे कोंढव्यातील गल्लीबोळामध्ये आय लव्ह मोहम्मदचे बॅनर्स झळकले. त्यामुळे छापे आणि बॅनर्स यांचा काही संबंध आहे का याचा तपास सुरू आहे. पोलीस त्या दृष्टीने तपास करतायत. कोल्हापुरातल्या स्टील उत्पादक कंपनीचे मालक आलोक बन्सल यांच्या कंपन्यांवरती आणि घरावरती आयकर विभागाने छापेमारी केली आहे. कालपासून आलोक बन्सल यांच्या घराची झाडाझडती सुरू आहेत. आता पुन्हा एकदा नव्याने आयकर विभागाने अधिकारी बन्सल यांच्या घरामध्ये ते दाखल झालेले आहेत. गो गॅस कंपनीच्या नागपूरसह मुंबई पुण्यातल्या कार्यालयांवरती आयकर विभागाने छापे मारले. नागपुरातील रामदास पेठ इथल्या कार्यालयांवरती मंगळवार सकाळपासून आयकर अधिकारी आणि त्यांचे पथक चौकशी करतायत. व्यवसायासाठी आवश्यक काही परवान्यांची पूर्तता न केल्यामुळे ही कारवाई होत असल्याची माहिती आहे. राज्यातले 3ही वीज कंपन्यांचे कर्मचारी आणि अधिकारी मध्यरात्रीपासून 72 तासांच्या संपावर गेले. मात्र सरकारने मेस्मा लागू करत संप बेकायदेशीर असल्याचं जाहीर केलंय. संपामुळे पुढील 3 दिवस राज्यातील वीज यंत्रणेची जबाबदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरवशावरती असणार आहे. राज्यातल्या अनेक प्रमुख शहरांमध्ये वीज वितरणाची समांतर जबाबदारी काही खासगी कंपन्यांना देण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याला विरोध म्हणून हा संप पुकारण्यात आलाय. सर्वोच्च पदावरील निवडक अधिकारी वगळता सुमारे 90% अधिक अधिकारी कर्मचारी संपावर गेल्याचा दावा कृती समितीने केलाय. महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंता आणि अधिकारी संयुक्त कृती समितीच्या वतीने 3 दिवसांचा संप पुकारण्यात आलाय. विद्युत विभागातील विविध संघटनांनी एकत्र येत संप पुकारलाय. या संपाला सोलापुरातील विद्युत कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे. सोलापुरातील महावितरण अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर धरणं आंदोलन सुरू आहे. कोल्हापुरातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या ऑफिससमोर संप सुरू आहे. यावेळी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत खासगीकरणाला तीव्र विरोध केलाय. संप सुरू करण्यापूर्वीच कर्मचारी संघटनांनी काही सूचना प्रशासनाकडे दिल्या होत्या, पण प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी आजपासूनच संपाचा हत्यार उगारलाय. त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये खासगीकरण होऊ देणार नाही अशी आक्रमक भूमिकाही घेतली आहे. प्रशासनानं असेल किंवा शासनानं असेल याची कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे नाईलाजानं आमच्यावर हा संप प्रशासनानं लादलेला आहे आणि आम्हाला यातून जनतेला कोणत्याही प्रकारे वेठीस धरायचं नाही, जनतेला कुठल्याही प्रकारचा त्रास द्यायचा नाही, किंबहुना जनतेच्या मालकीचा उद्योग हा जनतेचाच राहावा या भावनेतून या 7 संघटनांनी आजचा जो संप आहे 3 दिवसाचा त्याची सुरुवात केलेली आहे. नागपुरात उद्या निघणाऱ्या ओबीसी महामोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात येते आहे. यशवंत स्टेडियममधून निघणारा हा मोर्चा संविधान चौकापर्यंत जाणार असून त्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतरण सभेत होणार आहे. त्यासाठी यशवंत स्टेडियम आणि संविधान चौक दोन्ही ठिकाणी मोठं व्यासपीठ उभारण्यात येत आहे. तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. उद्याचा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्ष किंवा नेत्याच्या नेतृत्वात राहणार नाहीये. सकल ओबीसी समाजाच्या नेतृत्वात हा मोर्चा आयोजित करण्यात आलाय अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी नागपुरामध्ये आज महामोर्चाच्या तयारीची पाहणी केली. महामोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होणार आहेत आणि उद्याचा मोर्चा ऐतिहासिक असेल असं वडेट्टीवार म्हणाले. मी म्हणेल की लाखोच्या संख्येने या मोर्चामध्ये लोक उद्या सहभागी होणार आहेत. महाराष्ट्रातून अनेक ओबीसीचे नेते या मोर्चामध्ये येणार आहेत. ओबीसीच्या हक्कासाठी लढणाऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्या प्रतिनिधीला सुद्धा मार्गदर्शन करायसाठी आम्ही पाचारण केलंय. ओबीसी आरक्षण आणि कुणबी दाखला अबाधित ठेवण्यासाठी आज कुणबी समाजाने आझाद मैदानामध्ये आंदोलनाची हाक दिली आहे.
मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 7 जिल्ह्यातील कुणबी समाजाचे हजारो बांधव या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे आणि उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आहे. सरकारने मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करताच कुणबी समाजाने हैदराबाद गॅझेटियरच्या आधारावरती दिलेल्या निर्णयाचा विरोध करत सरसकट GR रद्द करण्याची मागणी केली आहे. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी 12 नोव्हेंबरलाच होणार आहे. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासोबतच सुनावणी होईल. वकील कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यासमोर खटला नमूद केलाय. सर्वोच्च न्यायालयाने 12 नोव्हेंबरला चिन्ह पक्ष वादासोबत आमदार अपात्रता प्रकरणही सुनावणीसाठी ठेवण्याचे निर्देश दिले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा आहे. सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांच्या मतदारसंघामध्ये हस्तक्षेप वाढत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते धर्मराव बाबा आत्राम संतप्त झाल्याचं दिसून आलंय. 321 गावांमध्ये कुणाचा हस्तक्षेप चालणार नाही असा थेट इशारा आत्रामांनी अधिकाऱ्यांना दिलाय. यावेळी त्यांचा रोख आशिष जयस्वाल यांच्याकडे असल्याचं बोललं जातंय. कोणी इकडे कोणाचाही चालणार नाही. मी जोपर्यंत इथे आमदार आहे तोपर्यंत मी इथे कोणाचा हस्तक्षेप सहन करणार नाही. मग कोणी असेल, कोणी किती मोठा मंत्री असेल, संत्री असेल, मी काय परवा करणार नाही. माझ्या क्षेत्रामध्ये कोणी इथे हस्तक्षेप करत असेल आणि कोणी अधिकारी मागे पुढे करत असेल तर मी त्या अधिकाऱ्याला पाहून घेणार. आता मी या निमित्ताने सांगतो. वकील राकेश किशोर तिवारी यांची सदस्यता रद्द करण्यात आली आहे. सरन्यायाधीशांवरती बूट फेकल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचा हा निर्णय. बीडच्या गेवराईचे तहसीलदार संदीप खोमणे यांची शेतकऱ्यांना अरेरावी आणि उर्मटपणाची भाषा दिसून आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. संदीप खोमणे यांच्याकडे गेवराई तालुक्यातील शेतकरी पिकांचे पंचनामे करा अशी मागणी घेऊन गेले होते. मात्र याच शेतकऱ्यांना तहसीलदारांकडून अरेरावीची भाषा होत असल्याचा एक कथित व्हिडिओ समोर आलाय. गेवराई तालुक्यातील गोदावरी आणि सिंदफणा नदीकाठच्या गावांना पुरामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. या परिस्थितीमुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनीसह पिकांचं नुकसान झालं. सोन्याचा दर दिवसेंदिवस उच्चांक गाठतोय. सोन्याच्या दरात पुन्हा 2,000 रुपयांची वाढ झाली आहे. जीएसटीसह सोन्याचे दर 1,26,700 रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत. येत्या काळामध्ये सोन्याच्या दरात आणखी वाढ होऊ शकते असाही अंदाज सुवर्ण व्यावसायिकांनी व्यक्त केलाय. राज्यात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावरती झालाय. भाजीपाला पावसामध्ये खराब झालाय, त्यामुळे उत्पन्न घटलंय. यामुळे वाशीतील एपीएमसी मधल्या भाजी पुरवठा हा निम्म्यावरती आलाय. आवक घटल्यामुळे भाजीपाला आणि दर गगनाला भिडलेले आहेत. नवीन भाजीपाला पीक यायला 1.5 ते 2 महिने लागतात. त्यामुळे भाजीपाल्याचे दर चढीच राहण्याची शक्यता आहे. किरकोळ मार्केटमध्ये 150 ते 225 रुपये दराने भाजीपाला विकला जातोय. तळकोकणातल्या वेंगुर्ल्यामधील आरवली गावामध्ये पांढऱ्या कमळाचा बहर पाणथळ भागात पाहायला मिळतोय. एखाद्या सादरीप्रमाणे अंथरल्यागत कमळांचे लांबच लांब मळे फुललेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये कमळं फुलण्याचा काळ असतो. कमळांनी फुललेले विस्तीर्ण मळे हे रेडी रेवस सागरी मार्गाने येणाऱ्या आणि जाणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. प्रतिबालाजी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आरवलीच्या वेतोबाला सुद्धा पांढऱ्या कमळाच्या फुलांचा अंगरखा बनवून घातला जातोय. मुंबई दादरमध्ये जैन समुदायाकडून प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलंय. मृत कबुतरांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलंय. 11 ऑक्टोबरला दादरच्या योगी सभागृहामध्ये प्रार्थना सभा पार पडणार आहे. तसंच मुंबईतील कबुतरखाने पुन्हा सुरू व्हावेत या मागणीसाठीही जैन समुदाय प्रार्थना करणार आहे. तुळजाभवानी मंदिर जतन आणि संवर्धन समिती जाहीर करण्यात आली आहे. सांस्कृतिक विभागाच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार आहे. काही दिवसांपूर्वी मंदिराच्या डागडुजीचा मुद्दा समोर आला होता. त्यानंतर आता ही समिती मंदिराच्या शिखराचं जतन आणि संवर्धनाचा अभ्यास करेल.
अजित पवार पुन्हा एकदा राज्य ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले. ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवारांनी उमेदवारी अर्ज भरलाय. 2 नोव्हेंबरला ऑलिम्पिक संघटनेची निवडणूक होईल. वाहतूक कोंडीने त्रस्त झालेल्या चाकणकरांनी मोर्चा काढलाय. चाकणमधल्या नागरिक आणि एमआयडीसीचे कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. याशिवाय ह्युंदाई, ऑटो लाईन, मास, दीक्षा अशा अनेक कंपन्यांचे कर्मचारी सुद्धा रस्त्यावरती उतरले. वाहतूक कोंडी मुक्त चाकण कृती समितीने हा मोर्चा काढला. खासदार अमोल कोल्हे, शिवाजी आढळराव, बाबाजी काळे एकत्रितपणे मोर्चात सहभागी झाले होते. मुंबई मेट्रो 3च्या अंतिम टप्प्याचं काल उद्घाटन झालं आणि त्यानंतर मुंबईकरांनी नवीन भूमिगत मेट्रोला उत्तम प्रतिसाद दिलाय. कप परेड ते आरेपर्यंतचा प्रवास सुलभ आणि जलद झाल्याचं प्रवाशांचं म्हणणं आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई मडगाव मार्गावरची जनशताब्दी एक्सप्रेस कार DL1 या डब्याशिवाय धावली. यामध्ये 24 प्रवाशांचं आरक्षण होतं. आपला डबाच एक्सप्रेसला जोडला नसल्याचं लक्षात आल्यानंतर या प्रवाशांनी तातडीने तिकीट तपासणीसाकडे धाव घेतली आणि हा प्रकार मांडला. अपुऱ्या रेल्वे गाड्यांमुळे मुंबई कोकण मार्गावरील रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत असतानाच आता तांत्रिक अडचणीचं कारण देत थेट एक्सप्रेसला डबाच जोडला नव्हता. या प्रवाशांना नंतर इतर डब्यामध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली होती. मुंबईमध्ये पश्चिम द्रुतगती मार्गावरती भरधाव कारचा भीषण अपघात झाला. पोर्शे आणि BMW या 2 कारची बेदरकार रेस सुरू होती आणि अनियंत्रित कार डिव्हायडरवरती आदळली. भीषण अपघात झाला. पांढरे LED हेडलाईट्स, अवैध सायरन, निळे लाल लाईट लावणाऱ्यांवरती आता कारवाई होणार आहे. लेन कटिंग करणाऱ्यासही मोठा दंड ठोठावला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने रस्ते सुरक्षेसंदर्भात सर्व राज्यांना कडक आदेश दिलेत आणि नियम मोडणाऱ्यांवरती कठोर कारवाईचे निर्देशही दिलेत. ही कारवाई 2012 साली दाखल झालेल्या याचिकेच्या पार्श्वभूमीवर सुरू झाली आहे. डोंबिवलीतल्या पलावा सिटीमधील कासाबेला गोल्ड सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षकाने अल्पवयीन मुलांचे हात बांधून मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. मुलं खेळत असताना बॉल इमारतीत गेला. या रागातून मारहाण केली. डोंबिवली मानपाडा पोलिसांनी सुरक्षा रक्षक राजेंद्र खंदारे याच्यावरती गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय. या घटनेमुळे पालकांमध्ये भीती आहे. सुरक्षा रक्षकावरती कारवाई करण्याची मागणी सुद्धा स्थानिकांनी केली आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुरेश काटे यांनी. हम ऐसी बातें कर रहे थे वहाँ पे, तो एक अंकल है, पहले तो हमें लगा कि मतलब अपनी बाइक निकालने के लिए आए, फिर मतलब फिर सामर्थ्य वगैरह का हाथ पकड़ा दोनों का हाथ पकड़ने के बाद क्या हुआ, फिर उनको मतलब वहाँ पे लेके गए क्रिस्टिया ए के पास, फिर उनको मतलब उनको घुमाया, फिर वापस वहाँ पे लेके गए. उसके वहाँ पे लेके जाने के बाद उनसे कुछ लिखवाया और फिर उनका हाथ एकदम मतलब ऐसे करके रुमाल से बांधा. फिर रुमाल से बांधने के बाद उनके साथ बदतमीजी करने लगे, कुछ गाली देने लग गए. पालघरच्या वाडा तालुक्यातील आंबिस्ते इथल्या आश्रमशाळेमध्ये 2 विद्यार्थ्यांनी गळफास घेत आत्महत्या केली. देवीदास नावळे या 10वीत शिकणाऱ्या आणि मनोज वड या 9वीतल्या विद्यार्थ्याने कपडे सुकवण्याच्या दोरीने गळफास घेत जीवन संपवण्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. दोघांच्याही आत्महत्येचं कारण अस्पष्ट असलं तरी पालकांकडून संबंधित विभागांवरती संशय व्यक्त करण्यात येतोय. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील खडकी आश्रमशाळेमध्ये पहिलीच शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि संशयास्पद मृत्यूनं खळबळ उडाली आहे. रात्री 10:30च्या सुमारास हा विद्यार्थी लघुशंकेसाठी गेला होता आणि तिथे तो खाली कोसळला आणि त्यानंतर त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. कुटुंबांनी मात्र या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. निवृत्त न्यायाधीशांना डिजिटल अरेस्ट करून 31 लाखांना लुटलं गेलंय. 25 सप्टेंबर रोजी अज्ञात व्यक्तीकडनं पहिला कॉल आला होता आणि तुमच्या नावच्या सिम कार्डद्वारे 40 लोकांना अश्लील मेसेज पाठवल्याची धमकी त्यांना देण्यात आली. तसंच मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये सहभाग असल्याचंही निवृत्त न्यायाधीशांना समजावलं. 3 दिवसानंतर माजी न्यायाधीशांना डिजिटल अरेस्ट झाल्याचं लक्षात आलं. या प्रकरणी आता सायबर पोलिसांकडनं गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
कोल्हापूरच्या पन्हाळगडाच्या पायथ्याला मृतावस्थेत बिबट्या आढळलाय. बिबट्याच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट आहे. वन विभागानं बिबट्याला ताब्यात घेतलंय आणि मृत्यू कशामुळे झाला याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या उत्तराखंडमधल्या केदारनाथ धामचे दरवाजे 23 ऑक्टोबरला बंद होतील. या दरम्यान यात्रेला 15 दिवस बाकी असताना गर्दीने नवा उच्चांक गाठलाय. आतापर्यंत 16,56,000 भाविकांनी केदारनाथचं दर्शन घेतलंय. मागील वर्षी संपूर्ण यात्रा काळामध्ये 16,52,000 भाविकांनी केदारनाथचं दर्शन घेतलं होतं. मनालीकडून लेहकडे जाणाऱ्या मार्गावरती जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे पर्यटकांचा खोळंबा झालाय. 2 दिवसांपासून या ठिकाणी अनेक पर्यटक अडकल्याचं पाहायला मिळतंय. तर वेळेआधीच बर्फवृष्टी झाल्यामुळे तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. पारे -15 वर जाऊन पोहोचलेत. अनेक ठिकाणी रस्त्यावरती बर्फ साचलाय. प्रशासनाकडून हा बर्फ बाजूला करत रस्ता मोकळा करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आंध्र प्रदेशातल्या कोनसीमा जिल्ह्यातील एका फटाक्याच्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला आणि या अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. स्फोट इतका जोरदार होता की त्याचा आवाज अनेक किलोमीटर अंतरावरती ऐकू गेला. धुराचे लोट आकाशात गेले आणि काही सेकंदातच फटाक्याच्या कारखान्याला आग लागली. स्फोट झाला तेव्हा कामगार कारखान्यामध्ये काम करत होते. अनेकांचा जागीच मृत्यू झाला. ओडिशातल्या जाजपूर इथे नदीकाठी कपडे धुणाऱ्या एका महिलेला मगरीने पाण्यात ओढलं. महिलेला जबड्यात धरून मगर नेतानाचा व्हिडिओ समोर आलाय. मगरीच्या भीतीने दूरवर उभे असलेल्या कोणी तिला वाचवण्याचं धाडसही केलं नाही. मगरीच्या जबड्यात अडकलेली महिला सर्वांच्या डोळ्यासमोर हळूहळू गायब झाली. या परिसरामध्ये दरवर्षी मगरीच्या हल्ल्यांमुळे 5 ते 6 लोकांचा मृत्यू होत असल्याची माहिती आहे. तामिळनाडूतल्या कोइंबतूर इथल्या एका शिवमंदिरामध्ये अचानक एक जंगली हत्ती शिरला आणि त्यामुळे भाविकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि भाविकांनी जीव वाचवण्यासाठी पळ काढला. हत्तीला बाहेर काढतानाचा व्हिडिओ व्हायरल होतोय. व्हिडिओमध्ये अनेक लोक आणि वन विभागाचे रेंजर्स हत्तीला मंदिरातनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. थोंडा मुथूर जवळील थान्नीकंडी या टेकडी गावातील अम्मान मंदिराजवळ अन्नाच्या शोधात हत्ती गावात आला होता. छत्तीसगडमधल्या दंतेवाडातनं उल्लडबाजांच्या स्टंटबाजीचा आणखीन एक व्हिडिओ समोर आलाय. ज्यामध्ये एका व्यक्ती दोरीने गाडी ओढतीये, दुसरी गाडीच्या बोनेटवरती झोपली आहे आणि तिसरी व्यक्ती ड्रायव्हिंग सीटवरती आहे. चौथी व्यक्ती मागच्या सीटवरनं लटकतीये आणि 5वी गाडीच्या छतावरती सुपरमॅनसारखी उभी आहे. मात्र चुकून ऍक्सिलरेटर दाबला असता तर गाडी ओढणाऱ्या मुलाचं काय झालं असतं याचा विचारही कोणी करू शकत नाही. रील व्हायरल झाल्यानंतर वाहतूक पोलिसांनी 3100 रुपयांचं चालान कापलंय आणि गाडी चालकाला इशारा देऊन सोडलंय. अमेरिकेच्या 21 खासदारांनी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिलंय. भारताबरोबरचे संबंध सुधारा आणि नव्याने प्रस्थापित करा असं या खासदारांनी ट्रम्प यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. भारतावरती लादलेला अतिरिक्त टॅरिफ दोघांनाही हानिकारक आहे असा युक्तिवाद खासदारांनी केलाय. मुंबई क्रिकेट असोसिएशनची आगामी त्रैवार्षिक निवडणूक 12 नोव्हेंबरला होणार आहे. तसंच मुंबई T20 लीगच्या गव्हर्निंग काउन्सिलची निवडणूकही त्याचवेळी घेण्यात येणार आहे. या निवडणुकीसाठी MCAने राज्याचे माजी निवडणूक आयुक्त JS सहारिया यांची निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती केली. आता एक बातमी सविस्तर बघणार आहोत. सोमवारी अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये एसटी कर्मचारी संघटनांची बैठक होणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांची 5,600 कोटी रुपयांची देणी थकलेली आहेत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या 3 संघटनांकडनं दिवाळीच्या तोंडावरती संपाचा इशाराही देण्यात आलाय. सोमवारी तोडगा न निघाल्यास कर्मचारी संघटना संपावरती ठाम आहेत. एसटीच्या कर्मचारी संघटनांकडनं थकीत देणी देण्यासाठी सरकारकडे प्रस्ताव, दर महिन्याला एसटीला 120 कोटी रुपये वाढीव दिल्यास तोडगा निघण्याची शक्यता आहे. आता अर्थमंत्री अजित पवार काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असेल. याबरोबरच महाराष्ट्र लाईव्हमध्ये आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही पाहत रहा ABP माझा.